नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विशाल कुंभार. मावळ तालुका पंचायत समितीवरती यंदा झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची सत्ता आली होती. पंचायत समितीच्या 10 गाणांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे उमेदवार निवडून आले होते आणि आज निर्विवाद सत्ता असलेल्या मावळ पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचेच सभापती आणि उपसभापती निवडून आलेले आहेत. सभापतीपदी सुनीता मनोहर येवले तर उपसभापतीपदी साहेबराव अण्णा कारके यांची निवड झालेली. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रचार काळामध्येच आमदार सुनील शेळके यांनी खरं तर सभापती म्हणून सुनीता येवले यांच्या नावाची घोषणा केली होती. तर सर्वात सिनियर सदस्य राहणारे साहेबराव अण्णा कारके यांना उपसभापती म्हणून संधी दिली जाईल अशा पद्धतीची घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केली होती आणि त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण करून दाखवलेला दिसतोय. आज सभापतीपदी जशा पद्धतीने सुनीता येवले या विराजमान झाल्या त्या पद्धतीने साहेबराव अण्णा कारके उपसभापती म्हणून झालेले आहेत. अण्णा पंचायत समितीचे सदस्य यापूर्वी देखील होतात, गटनेते होता, मात्र आज उपसभापती म्हणून पहिला मान तुम्हाला मिळालेला आहे. काय तुमची भावना आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? नक्कीच आनंद होत आहे. सुनील अण्णा शेळके यांच्या आशीर्वादाने आदरणीय जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे असतील, गणेश भाऊ खांडगे असतील आणि सर्व ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक यांच्या आशीर्वादाने हा 15-0 हा निकाल लागलेला आहे महिनाभरापूर्वी. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या मार्गदर्शनाने अण्णांनी 2 टर्म या पंचायत समितीमध्ये काम केलेलं आहे, सभापती म्हणूनही काम केलं आहे. त्यांचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. कामाच्या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद नक्कीच आम्हाला लाभणार आहे. आणि शासकीय ज्या काही योजना असतील, अण्णांनी मगाशी आपल्या भाषणामध्ये सांगितल्या, विविध योजना 4 वर्षात जे काय कामं झालेली आहेत किंवा होणारी कामं आहेत त्याच्यावर लक्ष ठेवून ही कामं पूर्णत्वास न्यायची आणि आपल्या सर्व घटकामध्ये याचा कसा फायदा होईल हेही पाहिलं जाईल आपण. आणि आत्ताच ह्या 4 वर्षामध्ये एक दैदिप्यमान काम म्हणजे एक सांगायला अभिमान वाटतो की घरकुल योजना अण्णांनी जागा नसताना सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य घटकाला 800 घरकुल योजनेची लाभ मिळवून दिला. आणि अशा विविध योजना सरकारच्या त्या आम्ही सगळ्या आमच्या सहकाऱ्यांच्या बरोबर घेऊन या पूर्णत्वास नेणार आहे. आणि हा आमचा विजय आहे. प्रथमतः मी दादांना तो समर्पित करतो आणि ह्या यशाला संपूर्ण तालुका असेल, मतदारसंघ असेल, आमच्या बंधू भगिनी असेल यांचं मोलाचं सहकार्य लाभले म्हणून तर आम्ही आज इथं आपल्यासमोर बोलतो आहे. ह्याच सदिच्छा आणि शुभेच्छा आमच्या पाठीशी असणार आहेच अशी भावना व्यक्त करतो. खरं तर या ठिकाणी साहेबराव अण्णा कारके यांनी आपला जो विजय आहे तो स्वर्गीय अजितदादांना समर्पित केला आणि तो सांगत असताना त्यांनी या संपूर्ण मायबाप जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत अशा पद्धतीची भावना व्यक्त केली. आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे आपल्यासोबत आहेत. अण्णा, आपण देखील सभापती होतात, या पदांवरती आपण देखील राहिला होता आणि आता पक्षाचे जबाबदार पदाधिकारी म्हणून आपण आहात. काय तुम्ही सल्ला या ठिकाणी साहेबरावांना आणि त्यांच्यासोबतच्या संपूर्ण टीमला द्याल आणि तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करताय? नमस्कार. पंचायत समितीच्या सभापतीपदी आमच्या भगिनीचं सुनेताताई मनोहर येवले, उपसभापती आमचे सहकारी मित्र साहेबराव नारायणराव कारके यांची एकमताने निवड झालेली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ग्रामीण भागाच्या विकासाच्या वाहिन्या आहेत. 13 विभागामध्ये पंचायत समितीचा कारभार चालतो. प्रत्येक जिल्हा परिषदेची योजना ही पंचायत समितीकडे येत असते. राज्य सरकारच्या योजना येत असतात, केंद्र सरकारच्या येत असतात. या सगळ्या योजनांचा बारकाईने अभ्यास या मंडळींनी करणं गरजेचं आहे. तो करत असताना ग्रामीण भागातल्या गावामध्ये वाड्या वस्त्यांपर्यंत दुर्लक्षित घटकापर्यंत ही योजना कशी जाईल आणि या योजनेचा लाभ ग्रामीण भागाच्या जनतेला कसा मिळेल हा प्रामुख्याने आमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. माझ्या अनुभवापेक्षा या मंडळींचा अभ्यास फार महत्त्वाचा राहणार आहे. आम्ही तर सातत्याने त्यांना मार्गदर्शन करणारच आहोत, परंतु जरी काही झालं तरी या तालुक्याचा आमदारांच्या पाठीमागे आम्ही सर्व भक्कमपणे उभे राहून सुनील अण्णा शेळकेंच्या बरोबरीने हा विकासाचा समतोल साधण्याचा निश्चित प्रयत्न करू. सर्व नवनिर्वाचित सदस्यांना जे लागेल ते मार्गदर्शन, तो लागेल तो सहकार्याचा हात आमचा नेहमी पुढे राहील. खरं तर जे सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांना जो मदत लागेल, त्यांना जे सहकार्य लागेल तो सहकार्य आणि सल्ला देण्याचं काम आम्ही नक्की करू अशा पद्धतीची भावना या ठिकाणी विठ्ठल शिंदे यांनी व्यक्त केली. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे तालुक्याचे संघटक असलेले संजय बाविस्कर देखील आहेत. भाऊ, 23 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. मावळ पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची सत्ता आलेली आहे. काय तुमची भावना आहे, कशा पद्धतीने या सर्व टीमला तुम्ही सदिच्छा द्याल? 2019 नंतर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रथमतः आमदार झाल्यानंतर त्यांच्या मनात कायम एक खंत होती की तालुका पंचायत समिती कधी आपल्या हातात येणार. आणि 2022च्या निवडणुका काही कारणामुळे प्रशासकीय कालावधी 3-4 वर्षाचा गेला. 2026ला त्या निवडणुका पार पडल्या
आणि 10-0 अशा मोठ्या फरकाने ही पंचायत समिती आमदारांच्या नेतृत्वाखाली ताब्यात घेतली. 2017 साली निवडून आलेले आपले गटनेते साहेबराव अण्णा कारके यांचा अनुभव आणि त्यांची कामाची पद्धत हे ओळखून अण्णांनी निवडणुकीपूर्वीच त्यांना शब्द दिला की तालुक्याचे प्रथम उपसभापती कोण असतील तर ते साहेबराव अण्णा कारके आहेत. याचाच अर्थ की अण्णा जे बोलतो ते करून दाखवतो याची प्रतीची आज मावळ तालुक्याला या ठिकाणी आलेली आहे. त्याचप्रमाणे साहेबराव अण्णा कारके हे आज माजी सभापती या पंचायत समितीचे ज्यांनी 10 वर्ष या ठिकाणी पद भूषवलेले आहे असे विठ्ठल अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आपल्या या पंचायत समितीचा जिल्ह्यात नावलौकिक होईल असं मला या ठिकाणी आशा वाटते. आणि त्यांच्या या आजच्या या निवडीबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला मी शुभेच्छा देतो. खरं तर जे निवडून आलेले सदस्य आहेत हे चांगला कारभार करतील आणि मावळ तालुक्याचा या पंचायत समितीचा नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यात होईल अशा पद्धतीची भावना या ठिकाणी संजय भाविस्कर यांनी व्यक्त केलेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी साहेबराव अण्णा कारके यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. आणि प्राचीताई देवाभाऊ गायकवाड या देखील पंचायत समितीच्या सदस्या म्हणून निवडून आलेल्या आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून त्यांनी हा विजय मिळवलेला आहे. त्यांच्या या विजयाबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊच. ताई, काय सांगाल? एक थोडक्यामध्ये आज तुम्ही सदस्य झालात, तुमच्या पक्षाची सत्ता देखील आलेली, सभापती उपसभापती झालेले आहेत, मात्र अण्णांनी आता अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत कामाच्या. कशा पद्धतीने कार्यक्रम यापुढे तुम्ही राबवणार आहात? मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता म्हणजे आजपासून कामाला लागू आणि मायबाप जनतेने जो काही आशीर्वाद दिला आहे, त्यांची जी काही कामं आहेत ती त्यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला आहे तो नक्की सार्थ करण्याचा प्रयत्न करू. जो माय भगिनीने या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वाद आणि त्यांची जी काय भावना आहे ती पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेवटची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेऊयात. ज्यांची मावळ पंचायत समितीमध्ये गटनेता म्हणून निवड झालेली आहे ते दिलीपजी ढोरे आपल्यासोबत आहेत. मला अजूनही आठवतं आहे की निवडणूक काळामध्ये जेव्हा दिलीप ढोरे यांची प्रतिक्रिया घेतली होती तेव्हा त्यांनी एका शब्दामध्ये सांगितलं होतं की जिथं सुनील अण्णा तिथं विजय. आज तुम्ही विजयी झालेला आहात, पण सुनील अण्णांनी तुमच्यावरती आता खूप मोठं अपेक्षांचं ओझे टाकलेलं आहे जे संपूर्ण जनतेचं देखील आहे. कशा पद्धतीने कार्यक्रम यापुढे तुम्ही राबवणार आहे, तुमची काय प्रतिक्रिया? आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेला जो विकास आहे आणि त्याच पद्धतीचा विकास त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करू. आम्हाला आमचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल अण्णा शिंदे यांनी पंचायत समितीत आदर्श सभापती म्हणून चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन जो काही योजना आहेत ते शेतकरी असतील, शिक्षण विभाग असेल अनेकापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही ह्या माध्यमातून करू. सभापती उपसभापती साहेबराव भाऊ यांना पण 5 वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळं आम्हाला कामाला काय कोणती अडचण येणार नाही अशी 100% खात्री या ठिकाणी देतो. कामाला अडचण येणार नाही, काम करून दाखवणार. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही टॅगलाईनच आहे की काम करत आलो, काम करत राहू. मात्र त्यांचा कामाचा माणूस म्हणून ज्यांची ओळख होती ते स्वर्गीय अजितदादा आता त्यांच्यासोबत नाही आहे, मात्र त्यांच्या पाऊल ठेवून आम्ही काम करणार असा विश्वास या ठिकाणी या सर्व सदस्यांनी व्यक्त केलेला आहे. यांचा कारभार कशा पद्धतीने होतो त्याच्यावर आपलं लक्ष असेल. त्याच्या अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा दैनिक मावळ. दैनिक मावळसाठी विशाल कुंभार, वडगाव मावळ.